ऐश्वर्याबाईनी तुम्ही अजून इथेच ऑफिसला नाही गेले? अहो सगळे ऑफिसला गेले. हो मला नाही विचारलं कोणी, नाही गेले म्हणून. आणि तुला कशाला पाहिजे तेवढ्या चौकशा? जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी. पाणी आत्ता आणतो. अहो तुमच्या सेवेसाठी थांबले मी या घरात. आलो. हॅलो. हाँ नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मॅडम मी सरपंच बोलतोय. कोण सरपंच बाबा? अहो त्या एका कंपनीला आम्ही वनौषधी सप्लाय करणार होतो आणि ते किती वाईट आहे हे सांगाल तुम्ही आलात आमच्याकडे. ओ बोला, फोन कसा केला? अहो मॅडम कसं आहे ना, ते गावातली लोक काय ऐकायला तयार नाहीत. त्या सावली मॅडमनी काय त्यांच्यावर जादू केले कोणाला माहिती. काय गावकरी तुमचं ऐकत नाहीयेत? अहो सांगा ना तुम्ही त्यांना, तुम्ही सरपंच आहात ना. अहो मॅडम कसं आहे ना, अहो त्यांनी सांगितलं तुमच्या गावामध्ये आम्ही देऊळ बांधू, शाळा बांधू, दवाखाने बांधू आणि गावकऱ्यांना सुविधा हव्याच आहेत ना मॅडम. हो पण शाळा बांधून झालीये का? हा क्लिनिक बांधून झालंय नाही ना? त्यांना सांगा की ही खोटी आश्वासनं आहेत. हे असलं काहीही होणार नाही. एकदा का त्यांचं काम झालं तर ते सरळ निघून जातील, तुमच्याकडे लक्षही देणार नाही असं सांगा. ठीक आहे मॅडम मी सांगतो, पण यात माझा काय फायदा नाही? म्हणजे मला काय मिळालं नको का? किती पैसे हवेत? 5 लाख. 2 मिळणार. हे बघा मॅडम, तुमचं राहू द्या, माझे राहू द्या, 3 लाख द्या चालेल? ठीक आहे दिले, पण माझं काम झालं पाहिजे. हो नक्की. पण मॅडम पैसे मात्र आजच द्यावे लागतील. ठीक आहे मी सांगेन तिथे या. ठीक आहे. ऐश्वर्याबाईनी पाणी. तूच पी पाणी. हॅलो. अहो मॅडम कुठे तुम्ही? मी आलो इथे. बरं 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 हां. हा घ्या तुमचा 3 लाखांचा चेक. एवढे पुरतील ना? नाही म्हणजे पुरलेच पाहिजे. आणि जर का माझं नाव आलं या गोष्टीत तर लक्षात ठेवा माझं नाव नाही आलं पाहिजे. अहो मॅडम तुमचं नावच मला माहीत नाही तर कसं येईल? मी त्या अर्थाने म्हणत नाहीये. हे सगळं मी घडून आणलंय. या बाबतीत माझं नाव आलं नाही पाहिजे. आणि हो एवढे पैसे देऊन सुद्धा जर का तुम्ही त्यांना रॉ मटेरियल सप्लाय केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेवा. आलं लक्षात मॅडम. मॅडम एक विचारू मॅडम, म्हणजे तुम्ही एवढं सामाजिक कार्य करता आणि पैसे द्यायला का आलात? नाही म्हणजे हो एवढ्या कामासाठी एवढे पैसे कोण देतं का? मला पैशांची कमी नाही आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे. आणि जर का या पैशांनी तुमचं जंगल आणि तुमचं गाव वाचत असेल तर हे पैसे त्यापुढे काहीच नाही आहे. पण मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. नक्की मॅडम. काय झालं? सगळे असे का जमलेत घरात? मॉम तुम्ही ऑफिसला गेलेलात ना आणि तुम्ही म्हणालेलात मी संध्याकाळी परत येईन. तुम्ही लवकर परत आलात. काही झालंय का? हो आम्ही ऑफिसलाच गेलो होतो असं तुला सांगितलं होतं. पण तू कुठे गेली होतीस? मी माझी एक मीटिंग होती. मीटिंगला गेलेली. कोणाला भेटायला गेला होता तुम्ही? एक्सक्यूज मी, तू मला प्रश्न विचारणार? तू कोण आहेस मला प्रश्न विचारणारी? हा बी इन युअर लिमिट्स हा अँड स्टे आउट ऑफ दिस. सून आहे या घरी आणि काय प्रश्न विचारला तिने? सोपा आहे प्रश्न. कुठे गेली होतीस तू? पहिली गोष्ट तर ही मला प्रश्न नाही विचारू शकत. तो अधिकार मी हिला दिलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू विसरला असशील तर तुला मी आठवण करून देते की या कंपनीत मी पण काम बघते. त्यामुळे प्रोडक्ट डिझायनिंग, नवीन प्रोडक्टचे लोगो या बाबतीत भरपूर मीटिंग्स असतात. त्यापैकीच एक मीटिंग होती, तिकडे गेलेले. नाव त्या व्यक्तीचं काहीतरी नाव असेल ना? नाव नाही आठवत मला. आठवत नाही? आत्ताच भेटून आलीस आणि तुला नावही आठवत नाही? लेट मी रिकलेक्ट. कामत का पाटील असं काहीतरी होतं. बट नावात काय ठेवलंय?
काम महत्वाचं आहे, काम करून आले मी, त्यामुळे नाही लक्षात राहिलं नाव. आणि 1 मिनिट, आता तुझं झालं असेल ना, म्हणजे तुझे प्रश्न विचारून झाले असतील तर नाव प्लीज क्वाइट. माझं डोकं दुखतंय, मी जाऊन जरा आराम करते. थांब. हे बँक स्टेटमेंट आहेत, तुझेच आहेत ना? हो माझेच आहेत, पण काय झालं? बॅलन्स चेक कर यातला. आणि मला सांग की एवढे पैसे तुझ्या अकाउंटला कसे आले? भरपूर बॅलन्स आहे. नाही, माझ्या अकाउंटवर पैसे होते, पण हे जे एक्स्ट्रा पैसे आलेत हे कुठून आलेत मला नाही माहित. ओ माय गॉड, हे तर खूप जास्त पैसे आहेत. माझ्या अकाउंटवर कसे येऊ शकतात? चेक. पण 1 मिनिट, हे तुला कसं मिळालं? तुझ्याकडे कसं आलं? ऐश्वर्या, तुला संशय आहे, पण मला खात्री आहे हे सगळं ऐश्वर्या करूच शकते. नाही, कसं आहे ना सारंग, मी तिला जवळून ओळखतो. ही तिची पद्धत आहे काम करण्याची. दुसऱ्याला कमी लेखायचं आणि आपण कसे सुपिरियर आहोत हे सगळ्यांना जाणवून द्यायचं, आणि तीच ते तुझ्या बाबतीत करते. पश्चाताप होतोय मला आता तिच्याबरोबर काम केल्याचं. खात्री आहे मला ही ऐश्वर्याच आहे. तू बरोबर आहे. राजकुमार सर, थँक्यू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी. बघितलं अमृता, थँक्यू म्हणून मला 1 मिनिटात परक केलंय. या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या घरात परत आणलं. आणि बघितलं का सारंग, तुझी बायको मला आता थँक्यू म्हणते. अहो नाही, तसं नाही, हे घर तुमचं सुद्धा आहे. पण मला एक नाही कळतंय की ऐश्वर्या मॅडमचं हे सगळं प्रकरण तिलोत्तमा मॅडमला कसं पटवून द्यायचं. पुरावे लागतील सवय, ते पण ठोस. नाहीतर आई विश्वास नाही ठेवून. आणि माझ्यावर तर बिलकुल नाही, बिलकुल ठेवणार नाही. दादा, तू ऐश्वर्या वहिनीसोबत काम केलंस, तिच्या अजून पण काहीतरी भानगडी. अरे नाही रे बाबा, ती इतक्या आतल्या गाठीची आहे ना, ती कोणाला संशय पण येऊन देणार नाही अशी बघते. मग तिच्या केबिन मध्ये एक ना डायरी आहे, लाल किंवा निळ्या रंगाची. फाईल आहे, डायरी मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण ती ना जीवापाड जपते त्याला. कदाचित त्या डायरीमध्ये सगळं असेल. ती डायरी जर तुम्हाला सापडली तर बरंच काही सापडू शकतं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.